क्षणाने याच महिन्यामध्ये समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनामध्ये 14वं रत्न निघलं, त्याचं नाव आहे विष. ते विष प्राशन केलं आणि त्या विष प्राशनाचा अनुभव भगवान शंकराला याच महिन्यात आला, म्हणून त्याला निळकंठेश्वर श्रावण मास असं म्हणतात. एक दुसरी गोष्ट, महादेव का म्हणतात आणि आपण त्यांची भक्ती आपण सर्व करतोय, त्याचं कार्यकारण सांगतो. बाकीचे सर्व देव आहेत, पण यांना महादेव का म्हणतात? हे सर्व देव अमृत पितात म्हणून यांना देव म्हणतात. आपला महादेव विष पितो म्हणून त्याला महादेव म्हणतात. पुढे जाऊन सांगेल, एक देव असा आहे की जो काळावर नाचतो, एक देव असा आहे की जो काळावर झोपतो, पण एक देव असा आहे की त्या काळाला गळ्यात घेऊन हिंडतो. वाक्य आहे का? काळावर नाचतो त्याचं नाव भगवान श्रीकृष्ण, काळावर झोपतो त्याचं नाव भगवान विष्णू, आणि जो काळाला गळ्यात घेऊन हिंडतो त्याचं नाव महादेव. विठाला 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 विठाला. हे झालं श्रावण मासाचं महत्व. आणि आता आमच्याकडे, तुमच्याकडे आहे की नाही मला माहित नाही, मला वाटतं आपल्याकडे सरासरी भाद्रपदी पोळा असतो. पोळ्याच्या सुद्धा विभागण्या झाल्या. सोलापूर जिल्ह्यामध्ये आषाढी पौर्णिमा पोळा, आषाढ पौर्णिमा पोळा. आमच्या मराठवाड्यामध्ये जालना, बीड, हिंगोली, सांगली, सातारा तिकडं पोळा, पण कोणता? श्रावणी पोळा. माय बापांनो, आज श्रावणी पोळा आहे, आज श्रावण मास संपतो, पण काही काही बादर आमच्या इकडं उद्या श्रावण सुरू होणार आहे म्हणून आजच तयारी करतात. नाही कळली तयारी तुम्हाला? तुम्ही सुशिक्षित मंडळी आहात, लांब लय बसला कोणी मेळ लागणार, जवळ बसल्यास अजून बरं वाटलं असतं. कसं असतं, जाऊ द्या, नाही श्रोत्याचं आणि वक्त्याचं कनेक्शन लागायला पाहिजे. इथं कनेक्शनच कटवायला लागलं. जोपर्यंत तुमचं माझं कनेक्शन लागत नाही, तोपर्यंत माझं असणारं कनेक्शन तुमच्या ह्याच्यामध्ये जात नाही, तोपर्यंत मला समाधान वाटत नाही. फक्त हो नका म्हणून. परिस्थिती अशी, श्रावण महिना उद्या लागणार आहे म्हणून आमच्या भागामध्ये म्हणतात उद्या श्रावण महिना आहे म्हणून आजच तयारी करू घेऊन. आमच्याकडे बाबा इकडचं नाही सांगत, अहो इकडचं नाही, सगळीकडे सारखंच आहे. आमच्याकडे कुत्र्याची शेपूट वाकडी होती, तुमच्याकडं मला नीट असं नाही. आमच्याकडे मराठवाड्यात माणसं जीव जाऊन मरतात, पुण्यामध्ये जीव जाऊनच मरतात. सारखंच आहे मध्ये मेल्यावर जीव जातो असा अर्थ नाहीये. ऐका, खूप सुंदर नियोजन केलंय तुम्ही. मला लय मोठे श्रोते नकोय, मी लय मोठ्या श्रोत्याचा महाराज नाही. तुका म्हणे थोडे परी निरे, थोडं असावं पण योग्य असावं. एखादा विचारलं का हो तुम्ही पैलवान आहात? हो, नेमकंच हिंद केसरी म्हणून ओळख झाली, मला आताच पारितोषिक मिळालं, माझे जगभर जग प्रसिद्ध झालो मी, मला हिंद केसरी म्हणतात. त्याला विचारलं बाळा, अरे दूध तुला सांग काय करतोस? सांगितलं दंड बैठका, म्हणला 500, सूर्यनमस्कार म्हणला 200, रनिंग किती करतो म्हणला 10 किलोमीटर. अरे राजा दूध किती पितो म्हणला 5 लिटर, पाणी किती असतं म्हणला 4.5 लिटर. कळलं नाही तुम्हाला? नाही कळलं सोडून. 4.5 लिटर, 5 लिटर दूध पिण्यापेक्षा 4.5 लिटर पाणी पिण्यापेक्षा अर्धा लिटर दूध पी. मला हे सांगायचंय, थोडे परी निरे. ऐका, थोडे परी निरे, थोडं असावं लय मोठे असण्यापेक्षा. आणि म्हणून आज तुम्हाला अर्थात आपल्या असणाऱ्या द्वारकामाई नगरीला अर्थात साई मंदिर, दत्तवाडी ह्या सर्व भक्तगणांना मी यथार्थ तुमच्या समोर नतमस्तक होतो. कारण तुम्ही पारायण केलं म्हणून नाही, तुम्ही 1 महिना साधना केली म्हणून नाही, तर तुम्ही माझ्या साईनाथांच्या निगडीत आहात म्हणून त्याची कृपा व्हावी म्हणून तुम्हाला साष्टांग प्रणिपात करतोय. त्याची कृपा होणं महत्वाची. त्याची एकदा कृपा झाली ना बाबा, त्याची कृपा होण्यासाठीच एवढी मोठी तळमळ आहे. आणि म्हणून त्यांचं नावच आहे साई. सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे विश्वर. विठ्ठला 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 म्हणून त्यांचं एकच वाक्य, सबका मालिक
बरोबर आहे. सबका मालिक एक आहे. आणि वेदांत शास्त्र सुद्धा हे सांगतं एक अद्वितीयम ब्रह्म, आपण सगळे एकच आहोत. आणि त्यांनी शास्त्र हे त्यांचे उपजताच ज्ञान या युक्तीप्रमाणे. आणि पुन्हा एकदा सांगून जातो, हे 3 संत या भूतलावर जन्माला आले त्याचं एकमेव कारण आहे, कलियुगाची सुरुवात झाली होती. आणि कलियुग सुरुवात झाल्याच्या नंतर केवळ जगावर परोपकार करण्याकरता हे 3च अवलिया संत जन्माला आले. एक म्हणजे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट. त्याच्यानंतर हे तिन्ही देव जैसे, वास्तविक पाहता तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे असं म्हणणं माझ्या दृष्टीने काही वावगं ठरणार नाही. कारण इकडं असणारे स्वामी समर्थ जन्माला आले, त्याच्यानंतर मध्यंतरावर या दृष्टी असा जर विचार केला तर जसं पुन्हा एकदा सांगून जातो, बद्रीनाथला कोण गेलंय? बद्रीनाथला बद्रीनाथला गेलात मॅडम. अमरनाथला, हा बर, पुन्हा एकदा शेवट नेपाळला गेलात. आता मला तुम्ही सांगा, बद्रीनाथला काय आहे आणि अमरनाथला काय आहे आणि नेपाळला काय आहे? शंकर भगवान परमात्म्याचं स्वरूप, बद्रीनाथला भगवान परमात्म्याचं स्वरूप म्हणजे इथून पुढे भगवान परमात्मा इकडं आहे. कुठं? बद्रीनाथला. आणि भगवान परमात्म्याचं दिव्य स्वरूप, हे दित स्वरूप जे आहे ते अमरनाथला आहे. आणि जे पूर्ण पाय आहेत तर ते कुठं आहेत? नेपाळला. म्हणजे भगवान परमात्म्याचं स्वरूप असं आहे. तद्वत हेच स्वरूप इकडं स्वामी समर्थ आहेत, इकडं साईनाथ आहेत आणि त्याच दिशेला माझे संत गजानन बाबा आहेत. विठाला विठाला संत नवती जगामान साचा सारिके, संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगान साचा सारिके, संत नवती जगान सारिके. समुद्र म्हणून गंगा, समुद्र म्हणून गंगा, समुद्र बनून गंगा, गंगा. पाषाण म्हणून लिंग, पाषाण म्हणून लिंग. समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण गंगा. संत नवती जगा मान साचा सारिखे, संत नवती जगा मान साचा सारिखे, संत नवती जगा मान साचा सारिखे, संत नवती जगा मान साचा सारिखे. समुद्र म्हणून ये गंगा, पाषाण म्हणून हे लिंगा, संत नवती जगा माणसाच्या सारखे. माय बापांनो, संत आपल्यासारखे नसतात हो, आपल्यापासून काही वेगळे असतात. आणि या तिन्ही संतांचे तुम्ही जर स्वरूप पाहिले तर विचार जर केला तर या तिन्ही संतांचे हात हे गुडघ्याच्या खाली आहेत. कधी निदर्शनात आहे तुमच्या, तुम्ही तसे तत्वज्ञानी माणसं. आणि नियम असा आहे, जो महात्मा, जो संत, जो योगी, जो अवलिया पुरुष, ज्याचे आजान बाहू आहेत त्याला संत म्हणतात. हे जर चुकीचं वाक्य निघलं तर आयुष्यात पुन्हा कीर्तन नाही करणार. आजान बाहू म्हणजे ज्याचे ही इतके हात गुडघ्याच्या खाली लागतात. आपले बळच गुडघ्याच्या खाली, आणि म्हणून त्यांना संत म्हणतात. आणि ते केवळ जगावर परोपकार करण्याकरताच अवताराला येतात. आणि म्हणून या ठिकाणी एवढा मोठा तुम्ही संगोपन एका महिन्याच्या निमित्ताने केलंय. त्या दृष्टीने बोलत असताना तुमच्या समोर साईनाथ भगवान सांगतोय, श्री गजानन महाराज सांगतोय आणि स्वामी समर्थ हे तिन्ही असणारे ब्रह्मस्वरूप या ठिकाणी केवळ लोक
आपल्याला आपला उद्धार करण्याकरता आले. प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे. ऐका, इकडं जर पाहिलं तर म्हणतात मी तुझ्या पाठीशी आहे, काळजी करू नको. मध्य स्वरूपाला गेलात, हे ब्रह्म आहे. आपण असं म्हणतो ब्रह्म आणि विष्णू अर्थात शिवस्वरूप श्री सच्चिदानंद घन साईनाथ बाबा ते म्हणतात बाबा सबका मालिक एक आहे. पण त्याचं पुढचं वाक्य लय महत्वाचं आहे. अरे श्रद्धा ठेवा, जीवन उद्धार होईल. श्रद्धा सबुरी ठेवा, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. नवे नवे गरिबावर परोपकार करा, आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि माणसातली माणुसकी जोडा. अरे जातीपाती मोडा आणि माणसं जोडा. हे समतेचं शिक्षण जगाच्या पाठीवर कोणी दिलं असेल तर ते माझ्या साईनाथाने दिलेलं आहे. आणि म्हणून आपण सहज म्हणतो, आपण श्रद्धा सबुरी हे शब्द आपल्यापाशी म्हणण्यापुरतं आहेत. पण ज्या दिवशी श्रद्धा सबुरी जर आपण ठेवली, नियमच असा आहे, श्रद्धेशिवाय कुठलीही बाजू पूर्ण होऊ शकत नाही. आणि श्रद्धा ठेवत असताना सबुरी, सबुरी या शब्दाचा अर्थ आहे, माऊली ज्ञानोबा म्हणतात सबुरी म्हणजे हळूहळू. मग कसं हळूहळू ढाळे ढाळे की तू लेनी एक वेळे, मग मार्गाशिनी बळे निश्चित ठाके. ज्ञानोबा म्हणतात तुम्ही तिथपर्यंत निश्चित जाल, पण तुम्ही मार्गक्रम तर करा. एकाने विचारलं मला, दत्तवाडीला द्वारकामाईच्या मंदिरामध्ये साईनाथाच्या दर्शनाला जायचंय, तो इथून 2 किलोमीटरवर आहे. त्यांनी सांगितलं मी किती वाजेपर्यंत जाईल. अरे बावळ्या, चालायला तर लाग, चालत आहे मग कळू येते. तू किती वेळा जाशील हे कळत. पण इथून म्हणतो मी साईबाबाकडे कधी जाईल, मी साईबाबाकडे कधी येणार. राता द्यावा तुला साईबाबाकडे कधी जाईल. चालायला लाग, मार्गस्थ हो. जोपर्यंत तू मार्गस्थ होत नाही आणि जोपर्यंत तू त्याच्यापर्यंत जात नाही. आणि हे स्वरूप असे की भक्त यांच्याकडे जाण्यापेक्षा हे भक्ताकडे येतात, यांचं स्वरूप असे ध्यानात ठेवा. हे भक्ताकडे येणारी व्यक्ती आहे, हे भक्ताकडे येणारं स्वरूप आहे. आतापर्यंत असा एक देव आहे की तो आपल्याकडे बोलून घेतो. असे काही संत आहेत की ते तुकाराम महाराज म्हणतात एक म्हणती गुरु गुरु जबली भारू शिष्याचा. पण हे म्हणतात बाबांनो मी गुरु नाही, मी तुमच्या उद्धाराकरता आलोय. अरे म्हणून तर श्रद्धा आणि सबुरी. म्हणून मी मगाशी सांगितलं संत त्यालाच म्हणतात. त्या दृष्टीने श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय त्याचा अपूर्व अनुभव आपल्या माध्यमातून जगाच्या समोर मांडत असताना तो कसा असतो याचा अभिप्राय अभंगाच्या पहिल्या संताचा महिमा तो बहु दुर्गम. 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 शाब्दिकाचे काम नाही येते. शाब्दिकाचे काम नाही येते. बहुत दरारे झाले मैसगारे. बहुत दरारे झाले मैसगारे. बहुत दरारे झाले मैसगारे. बहुत दरारे झाले मैसगारे. झाले मैसगारे. झाले मैसगारे. संताचा महिमा. काय संताचा महिमा आहे दादा? जगाच्या पाठीवर सर्वात मोठा महिमा कुणाचा असेल तर तो संतांचा आहे. मग काहो तुकोबर आहे
देवाचा महिमा नाही का? तुकोबारा म्हणतात देवाचा महिमा नाही असं नाही, देवाचा महिमा आहे याच्यात नवलच नाही, पण त्याच्यापेक्षा संतांचा महिमा श्रेष्ठ आहे. का? तुकोबारा म्हणतात माझा देव मोक्ष देतो, तो मोक्ष देण्याकरता उदार आहे, तो मोक्ष देतो, परंतु तो अगोदर काहीतरी घेतो. एक तर तो मोक्ष देत असताना मारून मोक्ष देतो, नाही तर भक्तीपणाला लावून मोक्ष देतो. मग देवाचं ब्रीद आहे, देवाचं सोबत मोक्ष देतो, तो घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारी, हा त्या देवाचा स्वभाव आहे. पण माझ्या संतांचा स्वभाव सांगू का? अरे एक लाडका संत द्वारकामाईमध्ये यावा. अनंत काळाच्या दृष्टीने संत हे अवतीर्ण होत असतात. कोणी म्हणतं प्रभणीकडे प्रकट झालेत, कोणी म्हणतं ते अवलिया संत आहेत, परंतु अवलिया संत कुठं प्रकट होतात आणि कुठं येतात माहीत नाही. 38चा साल क्रमण होता. 16-17 वर्षाची मूर्ती आज आपण जिला शिर्डी म्हणतोय तिथं येऊन पोहोचली. पाहतात दैदिप्यमान स्वरूप आहे. एका वयस्कर सद्ग्रस्ताने हाक मारली, साई. एवढं वाक्य वापरलं आणि ज्या व्यक्तीनं साई हा शब्द वापरला ती व्यक्ती साईनाथाला पुन्हा आयुष्यात दिसली नाही. वाक्य लक्षात ठेवा बरं माय बाप. ज्यांना हे साई नाव ज्या साधकांनी दिलंय, माझ्या साईबाबांना जे नाव काय शोधून दिलं असेल, मी माझ्या गुरुवाऱ्यांना विचारलं, बाबा साई या शब्दामध्ये काय आहे? ते त्यांनी एकच वाक्य सांगितलं, सा या शब्दामध्ये साक्षात्कार आहे, सा या शब्दामध्ये सदविचार आहे, सा या शब्दामध्ये सदचैतन्य आणि सा या शब्दामध्ये साक्षात. आम्ही एक वाक्य वापरतो, प्रसाद. बरोबर आहे? तुम्ही ऐकणारी सुज्ञ मंडळी, प्रसाद हे शॉर्ट फॉर्म आहे. अंकुश बाबा, प्रसाद हे शॉर्ट फॉर्म आहे. आपण नेहमी म्हणतो घ्या ना प्रसाद, पण त्या प्रसादाचा वाक्याचा कधी विचार केला नाही आपण, कधीच नाही. सहज म्हणतो घ्या नाव सत्यनारायणाचा प्रसाद आहे, घ्या नाव साईनाथांचा प्रसाद आहे, घ्या नाव संतांचा प्रसाद आहे, देवाचा प्रसाद आहे. पण त्याचा विचार कधी केला का प्रसाद या शब्दाचा अर्थ काय? त्याच्यातच अर्थ आहे त्याचा. आम्ही नेहमी म्हणतो प्रसादे सर्व दुःखानां हनर्षोपजायते प्रसन्न च्युत शोभाशु बुद्धी पर्यवतिष्ठते नवे नवे भानुदास गीती गात प्रसाद देतो. तो प्रसाद आपण सहज म्हणतो, पण त्याचं वाक्य ऐका. 3 शब्द आहेत, प्रसाद. एखादी व्यक्ती पोलीस मध्ये जर भरती झाली तर त्याचे 3 शब्द असतात इथं. मा पो से म्हणजे मला पोसा, असा अर्थ आहे का? माईकवाले तुम्ही कोण नाराज आहे? ठेवा मोबाईल खाली. सांगितलं तसं नाराज नाही व्हायचं, फ्रेश राहायचं. नाही तर मग का गई तो का नाही क्या तो कुछ भी नाही. प्रसन्न या शब्दाचा अर्थ आहे समाधान, सच्चितानंद. तुम्ही रोज म्हणता ना सच्चितानंद, बरोबर आहे? हेच म्हणतो ना आपण श्री साईनाथ सच्चिता, बरोबर आहे? सच्चितानंद, सच्चितानंद. आनंद या शब्दाला प्रतिभाषिक शब्द मला मिळवून द्या, मी तुमची माझी संपत्ती अख्खी तुमच्या नावे करून देतो. आनंद या शब्दाला प्रतिभाषिक शब्द मिळवून द्यायचा, सगळी संपत्ती देतो मी. साराने जातो तुमच्याकडे. प्रतिभाषिक शब्द जसं सुख दुःख आहे, गरीब श्रीमंत, जसं येणार आहे जाणार आहे, याच्यासाठी जसं सच्चितानंद, सत चित आणि आनंद हे 3 शब्द आहेत. हे सगळं अंकुश बाबा इथं म्हणजे अंकुश बाबा वेदांताचे गाढे अभ्यास आहे, त्याच्यापुढे मला बोलणं जास्त नाही. पण मला आनंदही घेतोय आपण. सत म्हणजे सत्य,
सच्चिदानंद आणि सत्य आनंद. आनंद या शब्दाला प्रतिभाषिक शब्द मिळू शकत नाही. ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी सृष्टी संपलेली असेल. एकानं म्हणलं महाराज काय बोलताय राव, हाय ना आनंदाला. म्हणलं काय, निरानंद. निरानंद. अरे म्हणलं बावळ्या, निर्त्वा घातला, आनंद जिवंतच आहे ना. निर हा शब्द तू लावला, निर म्हणजे नाही आनंद, निरानंद. पण निर शब्द तू लावलाय, आनंदाला प्रतिभाषिक शब्द दे मला. होऊ शकत नाही. तसा सच्चिदानंद घन माझे साईनाथ आहेत, ते आनंदी आहे. सच्चिदानंद सत्स्वरूप आहे आणि त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर आनंदी राहा. नाही ते असं वाटतं उचलून आणलाय कुठून, फ्रेश एकदम. आणि म्हणून मी तुमच्याकडे प्रश्न मांडत होतो. मा पोषे असा अर्थ नाही. मा म्हणजे महाराष्ट्र, प म्हणजे पोलीस आणि शे म्हणजे सेवा. महाराष्ट्र पोलीस सेवा. पण मा पोषे त्याचं शॉर्ट फॉर्म आहे. तसं आपण म्हणतो भगव्या पताका झळकती हर्षयुक्त उमापती. अरे भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि व म्हणजे वासनारहित असा भगवा. चला पुढे. तसं मी तुम्हाला सांगितलं प्रसाद. प्रसाद या शब्दाचा अर्थ असा आहे, अरे प्र म्हणजे प्रत्यक्ष. वाक्य आहे का, प्र म्हणजे प्रत्यक्ष, स म्हणजे साक्षात. मला याचा संदर्भ बोलून माझ्या गुरुजींना सांगितलं की साईनाथ हे साक्षात आहेत. प्र म्हणजे प्रत्यक्ष, स म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन. प्रसाद. स म्हणजे साक्षात, प्र म्हणजे प्रत्यक्ष, स म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन. आपण इच्छा केल्याच्या नंतर जो प्रत्यक्ष साक्षात दर्शन देतो त्याचं नाव आहे प्रसाद. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसं सा शब्दाचा अर्थ आहे की साक्षात आणि ई शब्दाचा अर्थ आहे विश्वर. साक्षात विश्वर सर्वभूतानां असा तो विश्वर आहे. आणि म्हणून त्याला साई नाथ म्हणजे अनाथालाही सनाथ करतात, त्यांचं नाव साईनाथ. जुळलं पाहिजे. अनाथालाही सनाथालाही अनाथालाही सनाथ करतात. आणि पोटाशी लावून मी मगाशी वाक्य बोललो, संत त्याला म्हणतात. म्हणून येथे उपकारासाठी आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. वैकुंठवासी आलो याच कारणासी. साच भावी वर्ताळे, भावी वर्ताळे संताचे आडराने भरले भरले उच्चिष्टाचा भार शेषभरनाथ सेव. संताचे भार आडराने भरले उच्चिष्टाचा भार शेषभरनाथ सेव. मला हे तुम्हाला प्रतिपादन करायचं मायबाप. वाक्य आहे का की ज्या साधकाने माझ्या साईंना हे साई नाव प्रदान केलं ते साक्षात कोणी नसून मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूचे साक्षात स्वरूप होते. आणि त्या ठिकाणी ते गुप्त झाले आणि तिथंच माझ्या साईनाथाने द्वारकामाई तयार केली. आता थोडीशी भिन्नता बघा. साईनं तिला द्वारकामाई नाव दिलं आणि रामनवमी साजरी करतात. पटण्यासारखं आहे का? काय नाव दिलंय? द्वारकामाई. गोकुळाष्टमी साजरी नाही केली पण रामनवमी चुकली नाही. वाक्य अगदी मनाला चुटका लावणार आहे. त्यांचं एकच मत आहे की एक भगवान परमात्मा सगळा एक आहे. मी जरी माझ्या कृष्ण कन्हैया द्वारकामाई नाव दिलं असेल तर माझा प्रभू रामचंद्र आणि माझा कृष्ण कन्हैया दोन्ही वेगळे नसून ते एकच आहे हे दर्शवायचंय. त्याला साईनाथ म्हणतात. ही भूमिकाच ती आहे. आणि म्हणून श्रद्धा आणि सबुरी या शब्दात, चला मी तुम्हाला वाक्य बोलता बोलता हे बोलत होतो. द्वारकामाई अर्थात आजच्या शिर्डीमध्ये माझे सद्गुरू साईनाथ येऊन पोहोचले.
परंतु अगदी 15-16 वर्षाचं 16-17 वर्षाचं अल्पवय संत त्यालाच म्हणतात. मला असं वाटतं ओवी आहे महत्व हरवी पिशे पण मिरवी. मला असं वाटतं त्याची पूर्वार्ध मला आलं नाही अंकुश महाराज. जे स्वतःचं महत्व मिरवत नाही किंवा पिशे पण मिरवी जगा माझी किंवा आवडोनी असं ती तशी अशी संपवायचं का कीर्तन माईकवाले संपवायचं का मग टेस्ट करून बघता काय विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल संपवायचं असलं तर मला सांगा काही अडचण नाही. संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही ते. संतांचा महिमा हा शब्दाच्या पलीकडे आहे, शब्दातीत आहे. संतांचा महिमा तो बहुदुर्गम. किती दुर्गम आहे, सर्वसामान्याच्या बुद्धीचा पलीकडचा आहे. तुम्ही म्हणाल काय पुरावा आहे? चला, ज्ञानियाचे राजे योग्याची माऊली साधकाची मायबाप कैवल्याचा पुतळा विश्वाचा प्राणसखा जगाची विश्व माऊली तारका पुण्यातील ओजस्वी तत्वज्ञ संत साम्राज्य श्री ज्ञानोबरायची तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण केलं. त्याच्यातली एकच उभी सांगतो माझ्या माय माऊल्यांनो. ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागे चितकलिका उजळली या कृष्णे. याच्या पुढे जाऊन सांगू का? वाचिला जो कोणी वाचिला जो कोणी वाजिला 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 जो कोणी वाचिला जो कोणी वाजिला जो कोणी जनिताचे लोटांगणे जनिताचे लोटांगणे जनिताचे लोटांगणे जनिताचे लोटांगणे वाजिला जो कोणी वाजिला जो कोणी वाजिला जो कोणी वाजिला जो कोणी माझी जनाई म्हणते नामदेवरायांची दाशी म्हणते बाबा माझ्या ज्ञानोबरायच्या ग्रंथाचं जो पारायण करील नवे एखाद्याला पारायण करता येत नसेल त्याचं वाचन व्यवस्थित नसेल त्यांनी बोट फिरवलं तरी बोट जरी फिरवलं तर मी त्याच्या चरणावर लोटांगण घालीन. नवे जो वाचकाला प्रदक्षिणा घालील ना तरी मी त्याला लोटांगण घालील. एवढं माझा जनाबाई म्हणतायत. वाचील जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. एवढं ज्ञानेश्वरीचं वैभव आहे, एवढं ज्ञानेश्वरीचं महत्व आहे. चला तुम्ही पुन्हा शिवलीला पारायण केलं, शिवलीला अमृताचं पारायण केलं. आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी यशाच्या कळसापर्यंत जायचं असेल तर सध्या मृत्यू लोकात एकच दैवत यशस्वी, त्याचं नाव महादेव भगवान. म्हणून आणि पुढं ज्यांच्या जीवनामध्ये आत्यंतिक दुःख चालू आहे, सगळ्या तुमचं घर ज्याच्या शेजारी आहे तो आनंदाने राहतोय आणि तुमच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य, नवनाथाचं पारायण करा, जीवनात दुःख गेल्याशिवाय राहणार नाही. कारण हे त्याच्याकडे मृत्यू लोकांमध्ये नवनाथ हे सिद्ध नाथ आहेत आणि म्हणून ते भगवान परमात्म्याकडून आशीर्वाद घेताना घेऊन आले. जे माझी भक्ती करतील ना त्यांच्या घरात काही कमी पडता कामा नाही. दुसरी गोष्ट त्यांना कुठलं आता म्हणतात ना काळे या दोन यांनी मग घर केलं, यांनी मग हे टाकलं, लिंबू टाकलं, उतारा टाकला.
फक्त नवनाथाला शरण जा. यांच्या समोर येण्याची कोणाची ताकद नाही. याला साबरी विद्यात्मक असं म्हणतात. चला पुढे. आणि म्हणून तुम्हाला त्या निमित्ताने पुनश्च एकदा पारण ज्यांनी केलं त्यांना शतशा कोटी प्रणाम माशा म्हणतात. आणि म्हणून जनाई म्हणते, माझी जनाबाई म्हणते की वाचेल जो कोणी आणि जनी त्याशी लोटांगणे. मला तुमच्यासमोर हे चैतन्य मांडायचं होतं. ज्ञानोपरायने महिमा काय आहे संतांचा, देवाच्या आणि संतांच्या महिमेमध्ये काय फरक आहे मला याच्याबद्दल बोलायचं आहे. एवढाच फरक आहे. देव मोक्ष देतो पण मारून मोक्ष देतात, संत मोक्ष देतात पण जिवंत मोक्ष देतात. तुमच्या समोर उदाहरण ठेवतो. वाल्या कोळ्याला देवाची भेट झाली असती तर नाही कळाल तुम्हाला. नारदाच्या जाग्यावर नारद भेटायच्या ऐवजी देव भेटला असता तर ओ काय पाहता माझ्याकडे त्याचा 10 आणि 13 केला असता. काय केला असता? 10 आणि 13 येत गत्वा निवर्तन ते तर घालीन लोटंगण पोहून पटंगण त्याचं. मला मुद्दा काय सांगायचा आहे की त्याचं 10 आणि 13 केला असता देव भेटला असता तर. पण त्याच ठिकाणी नारद ऋषी भेटले. ही सगळी कथा तुम्हाला माहिती. मला त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी सांगायची. देव भेटला असता तर वाल्या कोळी संपला असता. पण नारदाची भेट झाली, झाला वाल्याचा वाल्मिकी. म्हणजे संतांच्या आणि देवाच्या उदाहरणार्थ महिमेमध्ये काय बदल आहे हे तुमच्यामुळे मला सिद्ध करायचं आहे. चला. ज्यावेळेस ज्ञानोबरायने एका स्त्रीला अर्थात फाशी घेत असताना तिनं ठरवलंय आता आपण मरणारच आहोत म्हणून संतांच्या पायावर डोकं ठेवूया. काहीच नाही, कलियुगातली पोरगी असेल असं मला वाटतं. कलियुगातली पोरगी म्हणजे नाही कळाली. अहो कलियुगातली पोरगी म्हणजे फिट पॅन्ट टी शर्ट. पोरगी का पोरग पीएमटी म्हणणी बसला कळतच नाही. मी एकदा म्हणलो ए बाळा राजा सरक ना पलीकडं. म्हणले महाराज तुम्हाला कळत नाही का. म्हणले काय. मी मुलगी आहे ना. म्हणलं बाई तू मुलीसारखी दिसतच नाही ना. अवतार चेंज. तशी तिनं मुलाचे कपडे घातलेले. त्यावेळेस ज्ञानोबराच्या पायावर मस्तक ठेवलं आणि सांगितलं बाळा चिरंजीवी सुख समृद्धी आशीर्वाद दिला. आणि त्याने सांगितलं बाबा मी मुलगा नसून मी मुलगी आहे आणि मी पुढं झाडाला दोर लावलेला आहे आणि मी आता फाशी घेणार आहे. पण जाता जाता तुम्ही दिसलात म्हणून म्हणलं महात्म्याच्या पायावर डोकं ठेवावं. आणि तुम्ही तर मला चिरंजीवी आशीर्वाद दिला. बाबा ह्यो हा जन्माचा आहे का पुढच्या जन्माचा आहे. ज्ञानोबा म्हणले काळजी करू नको. कारण सांगितलं माझ्या वडिलापासून मला मुलगी म्हणून न उभं करता मला मुलगा म्हणून उभं केलं. 12 वर्ष पार पडले बापाने माझं तोंड पाहिलं नाही असं ब्राह्मण देवाने सांगितलं आईच्या वन्यावरून. पण मी आज 12 वर्ष पूर्ण होत आहेत. मला माझं सर्व स्वरूप माझ्या वडिला दिसेल त्याच्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. त्यावेळेस ज्ञानोबराने मस्तकावर हात ठेवला. वाक्य आहे का. मस्तकावर हात ठेवल्याबरोबर स्त्रीचा तो केला पुरुष उभा. एक निमिष मात्रे देह पालटिला. एक निमिष मात्रे देह पालटिला. स्त्रीचा तो केला पुरुष उभा. स्त्रीचा तो पुरुष उभा केला. पुढे जाऊन बोलेल आपण भिंतीचं दर्शन केलं. अहो सजीवाचं दर्शन करण्याच्यात नवल नाही. लोक आज निर्जीवाचं दर्शन करतात. जगाच्या पाठीवर आतापर्यंत कोणत्याही सर्कसवाल्यांनी ज्याला स्वीकारलं नाही त्याची समाधी हे ज्ञानोबरायचं वैभव आहे. नाही कळालं. तुम्ही जर कधी आळे फाट्याकडे गेलात जवळच आळा गाव आहे. रेड्याची समाधी रेडे नावाच्या आडनावाच्या माणसाची नाही म्हशीच्या पुत्राची म्हणजे त्याला आमच्याकडे हेला म्हणतात त्याची समाधी. कशामुळं रेड्यामुखी वेद बोलविला. याला म्हणतात संताचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही थे. इथं शब्दाच्या पलीकडे आहे. म्हणून
जर परमार्थ करत असताना श्रद्धा महत्वाची, विश्वास महत्वाचा आहे. मी सगळ्या अंगाला बोलतो बरं अंकुश बाबा. श्रद्धा आणि विश्वास जर नसेल तर तुम्ही किती परमार्थ करा, मी पदार्थ सांगत नाही. हा जया परमार्थाचे झाड तेने सांडावेली गाड, जया परमार्थाची झाडे तेने सांडावेली गाड, धरुणी भजनाची चाल नित्य नेमादरे, धरुणी भजनाची झाडे नित्य देव आदरे, साधे माने परत टाकी वासुदेव नाम घोकी, साधी माने परत बदलाची वासुदेव नाम भोगी, साधे माझे बदलाची वामस्मरता ब्रह्मण अतिशय गोडे. मोक्ष येईल सुखे नामस्मरता आदरे. आदर म्हणजे प्रेम, आणि आदर असेल ज्याच्या जीवनात असेल आदर त्याची केल्या जाईल कदर. नाही तर तुम इधर हम इधर. परमार्थामध्ये आदर प्रेम महत्वाचं आणि श्रद्धा महत्वाची. आदर प्रेम श्रद्धा जर नसेल तर मी मगाशी साधी गोष्ट आहे. आपल्याला एखाद्याच्या घरी जर मुलगी द्यायची असेल तर आपण 10 वेळा त्याचा बायोडाटा काढतो. मुलगा बरा आहे का, व्यवस्थित चालतो का, व्यवस्थित चालतो का, म्हणजे नाही कळालं. आमच्याकडची भाषा आहे म्हणून म्हणलं नाही सर कळालं. व्यवस्थित चालतो का म्हणजे कसा, असा त्याला व्यवस्थित चालणं असं म्हणतात. काय मी तुमच्यामुळे शिस्तीत चाललोय नाही काय मध्ये का, प्रसन्न न प्रसन्नता ते असं अशी. व्यवस्थित चालतो का 10 वेळा विचारतो. ड्युटी व्यवस्थित आहे का, काम प्रमाणात आहे का. अरे एवढं असून श्रीमंती असून जर त्याची पोतं टाकण्याची वृत्ती नसेल तर त्याची श्रीमंती काय पेटवायची काय. आदर महत्वाचा आहे. जिथं आदर आहे, श्रद्धा आहे, प्रेम आहे. म्हणून तर माझ्या साईनाथाने पहिला शब्द श्रद्धा आहे. श्रद्धा श्रद्धामयोऽयं पुरुषो श्रद्धावान लभते ज्ञान. जिथं श्रद्धा आहे तिथंच श्रद्धा आहे. डबल वापरतो हा. जिथं श्रद्धा आहे तिथंच श्रद्धा आहे. वाक्य डबल आहे, पटलं तर बघा. जिथं श्रद्धा आहे तिथंच श्रद्धा आहे. पण जिथे श्रद्धा नाही तिथे श्रद्धा आज जर घातला तर सगळं पांगतं. जाऊ द्या. म्हणून एकुलता एक मुलगा आहे, एकुलता एक मुलगा आहे, भयंकर खोडकर आहे. काय करावं बापाने विचार केला. रोज 2-3 भांडणं आणतोय आणि ते भांडण निस्तरता, भांडणाला लोकाला तोंड देता देता आपण ड्युटी करावं का भांडणासंग जावं. आईला समजून सांगितलं. आई म्हणली तुम्ही मी तुमच्या पाया पडते, पण आपलं बाळ ऐकत नाही. मी 4 जणांच्या घरी भांडे घासते, पण माझी विनंती तुम्ही लेकराला समजून सांगा. रोज भांडण आणून शेवटी बाप कंटाळला आणि मुलाच्या हाताला धरलं. 15 मजल्याची बिल्डिंग बघितली. किती मजल्याची? 15 मजल्याची बिल्डिंग बघितली. टेरेसवर वरती गेला आणि त्याचं असं खाली मुंडकं केलं आणि वर पाय केले आणि मला सांग आता खोड्या करणार नाही. त्याचं खाली मुंडकं असं वर होतं. म्हणला बाबा आता मी जास्त खोड्या करीन. बाप म्हणला वेड्या 15 मजले सोडलास तर पडशीन, राजा मरशीन रे. सांग खोड्या करणार नाही. म्हणला बाबा काळजी करू नका, मी खोड्या केल्याशिवाय राहणार नाही. शेवटी बापाने त्याला जवळ घेतलं, खनकन खनका दिला. सांगितलं वेड्या बावळ्या, सोडला असतास तर पडला असतास, पडला असतास तर मेला असतास. म्हणला बाबा खरं सांगू का, काय रे राजा, माझा तुमच्यावर एवढा विश्वास आहे, माझी तुमच्यावर एवढी श्रद्धा आहे, मी तुमचा एकुलता एक पुढचा गोळा आहे, तुम्ही मला सोडू शकत नाही. तेवढं करण्याचा प्रयत्न करा. हा बाबा घरी दारात येईल, एवढी ताकद निर्माण होईल. सुखी येतो घरा नारायण,
पण नारायण घरी येण्याकरता तिथपर्यंत देण्याचा प्रयत्न करा, म्हणून त्यांना संत म्हणतात. म्हणून संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे, शब्दाच्या पलीकडे आहे. मग तो शब्दाच्या पलीकडे आहे, त्याचं तोलन करत असताना, त्याचं अर्थानं मोजमाप करत असताना, त्याच्याबरोबर समानता करत असताना तुकोबरा म्हणतात एखाद्या गोष्टीला संतांचा महिमा तो बहुदुर्गम. आता मी तुम्हाला एक वाक्य विचारतो, समर्पकपणे उत्तर द्या. संताचा महिमा कुणाला कळेल? संताचा महिमा बाकीच्याला कळू शकत नाही. बरं जाऊ द्या, तुमची भाषा सांगतो. डॉक्टरचा महिमा कुणाला कळेल? तुम्ही थोडी मंडळी. डॉक्टरचा महिमा कुणाला कळेल? तिकडे येऊ का? असे कोण बसले मग भाद्रपदातल्या महालक्ष्मी बसले आमच्या गाडीत फ्रेश असं. तुम्ही उत्तर दिले पाहिजे, सुशिक्षित मंडळी. जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. महत्वाचा सिद्धांत, डॉक्टरचा महिमा ह्या डॉक्टरचा महिमा त्या डॉक्टरला कळेल. वकिलाचा महिमा भांडखोर माणसाला, वकिलाचा महिमा वकिलाला कळेल. शेतकऱ्याचा महिमा शेतकऱ्याला कळेल. आता इथं आमचे ऑपरेटर आहेत, यांचा महिमा त्यालाच कळेल. का आम्हाला काय कळलं ठेकलं? टुटर वाढवान, बॉक्स वाढवान, काय आहे का नाही? ऑपरेटर ऑर्जेस मीन बेस्ट पॉलिसी, नाही तर मांडपला घे फाशी. ऑपरेटर महत्वाचा आहे, नाही तर 100 सुगरण भात आळणी असं नाही. थोडक्यात अर्थात मला मुद्दा हा उपस्थित करायचा मायबापांनो, की जर कदाचित डॉक्टरचा महिमा डॉक्टरला कळू शकतो, शेतकऱ्याचा महिमा शेतकऱ्याला कळू शकतो, वकिलाचा महिमा वकिलाला कळू शकतो, तसं प्रत्येकाचा महिमा प्रत्येक ज्याच्या त्याच्या समानशील याप्रमाणे ज्याचा महिमा कळू शकतो. तसा संताचा महिमा संतची जाणती दुसऱ्याला कळू शकत, दुर्लभ या गती अनेकाची. अर्थात म्हणून संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते, शब्दामध्ये तो महिमा बसू शकत नाही. तो माझ्या साईनाथांचा असो, अर्थात स्वामींचा असो, श्री गजानन बाबांचा असो, कुणाचा असो, या अवलिय पुरुषांचा असो. याच्या पाठीमागं पुन्हा जाऊन सांगतो की सजीवाच्या पाया पडतो आपण, पण आजही निर्जीवाच्या पाया पडतात जर कधी गेला तर. जाऊ द्या, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे, वैकुंठातून पुन्हा आपल्या लेखी करता आले, शेवयाचा भात केला आणि सांगितलं, बाबा मी गरीब घरी मला गरीब घरी तुम्ही दिले, माझ्याकडे भात शेवया आहेत, पण बाबा शेवयावर टाकण्याकरता दूध नाही. तर माझ्या तुकोबराने सांगितलं, वेलेश्वराचं मंदिर आहे महादेवाचं, जा आणि त्या नंदीच्या खाली जाऊन बस. कोणत्या? दगडाच्या. येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढले. माझा भगवान परमात्म्याने दूध काढलं गोकुळामध्ये, पण सजीव बैलाचं काढलं. माझ्या तुकोबरानं दूध काढलं, पण निर्जीव बैलाचं काढलं. संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे, विठोबा रखुमाई. जय विठोबा.